आजही रस्त्यावरून जाणाऱ्या हजारो पोरी तुषार तुषार असं ओरडतात. आज आम्ही देतोय तुषारला प्रिन्स ट्रीटमेंट. कसं वाटतं तुला? खूप छान वाटतं. अशी जर मला ट्रीटमेंट भेटत असेल. हॅलो, आज आहे संडे आणि आम्ही आमचा संडे कसा स्पेंड करतोय हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. आम्ही दोघंही संडेला थोडं लेट उठतो, नंतर मग निवांत सगळी कामं करतो आणि त्याच्यानंतर मग थोडंसं छान इथे खिडकी उघडून मी थोडा वेळ बसते तिथे मस्त पाणी पीत, किंवा इकडे समोर खूप सुंदर असे झाडं आहेत. तर असंच थोडा वेळ खिडकी ओपन केली की खूप छान हवा येते, तर आम्ही तिथे बसत असतो थोडंसं. देन मग रोजचं जे क्लिनिंग असतं, तर संडेला डीप क्लिनिंग असतं, सो सगळं व्यवस्थित क्लीन करून घेते आणि मग दिवसाची सुरुवात होते. सकाळ माझी ह्याच्यापासून होते की आता स्क्रब तर मी रोज करत नसतो, पण फेस वॉश मात्र वापरत असतो. हे एवढं घेऊन घ्यायचं. माझ्या हँडसम दिसण्याचं मुख्य कारण आहे, आजही रस्त्यावरून जाणाऱ्या हजारो पोरी तुषार तुषार असं ओरडतात. आता तिथे माझं चांगलं पण आहे की आणि हे असं असं लावायचं. हार्टच्या आकारात तुम्ही मसाज केली पाहिजे. कितीच्या आकारात? हार्टच्या आकारात. असा छोटा, असा मोठा, असा छोटा, असा मोठा. डाळी मिशीवर तर करू शकत नाही. बघा आहे की नाही? आता मला पाहिजे फक्त टॉवेल. तो टॉवेल काही दिसून नाही राहिला. संडे आहे आणि तुषारने मला प्रॉमिस केलाय प्रत्येक संडेला तो माझ्यासोबत फुल डेली व्लॉग बनवणार आहे. येस, कारण बाकीचे दिवस मला वेळ भेटत नाही. थांब ना, मग तुझ्या मागे असं कॅमेरामॅन बनून फिरू का? एक मिनिट. आपल्या बायकोला आपण वेळ दिला पाहिजे. आपण रोज काम करत असतो, सोमवार ते शनिवार, सोमवार ते शनिवार. आज आम्ही खूप लेट उठलो. आज संडे आहे, तर आता 9:15 वाजले आहेत आणि आज आमचा प्लॅन होता की नाश्ता बनवायचा आधी, पण आता नाश्ता वगैरे हे सगळं अफवा आहे. शेवटी चहा सोबत चपाती खावं लागते. आज आमच्या रनिंगला जायचा पण प्लॅन होता, पण आम्ही जेव्हा मोबाईल बघितला तेव्हा 9 वाजले होते. म्हणजे मी विचार केला की बस आता तुषारला उठवते आणि जाऊ बाहेर फिरायला. तर काहीच नाही, सगळे अफवा आहे. काय झालं? माझी मान मगाशी लागली नव्हती. आता बघा, सगळेजण कोलगेट वापरतात, पण माझी बहीण आहे डेंटिस्ट, तिने मला सांगितलं की जेल स्वरूपाचा टूथपेस्ट वापरायचा. जेल स्वरूपाचा क्लोजअप आहे, म्हणून मी क्लोजअप वापरतो. माझ्या पांढऱ्या दातांचा रास तीच आहे. आणि मग काय करायचं, असं एवढं ह्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका, कारण ते तोंडातून पडते काही पण. आणि मग काय करायचं, असं असं कसं नाही घ्यायचं, त्याचे टेक्निक्स आहे. हे बघ, तू काय इथं टूथ क्लिनिंग शिकवत आहे का? असं काही पण. तुषारची अरेंजमेंट आहे आधी चहा करायच्या आधी, कारण हे मोठा कप मी घेत असतो म्हणून मीडियम आहे. छोटा मी तसा हा कप माझ्या आवडीचा आहे. काढा घेतो तू? काढा नाही घेत मी. ओके, आता गाईज आम्हाला तर आता मी दुधात बोट टाकलेलं आहे, तर घेऊ नको चमच्याने. जेव्हा मी घेईल दूध तेव्हाच घे. पण तुला काय वाटत आहे आता याच्यावर? आता मला खूप लाजल्यासारखं वाटत आहे. मला खूप खराब वाटत आहे की मला किती घाणेरडी सवय लागली. तुषारची नवीन पद्धत आहे ही, की आधी याच्यामध्ये दूध घ्यायचं, मग त्याच कपानी पाणी घ्यायचं, त्याच्यातच साखर मोजून घ्यायची, त्याच्यात चम्मच पत्ती मोजून घ्यायची. येस, कामवाल्या काकू येतच नाहीये. कामवाल्या काकू आमचा येऊनच नाही राहिला. पहिले 1 कप फुल कप मध्ये घ्यायचं, कारण हा पूर्ण प्युअर दूध माझ्यासाठी आहे. हा मी माझा बनवला, बरोबर आहे. आता जेव्हा तुम्ही दुसरं मेजरमेंट घ्याल तेव्हा आणि मग हा झाला आजीचा आणि हा झाला दीक्षूचा. दीक्षू काय एवढी घेत नसते, पण तरी मला चहाचा स्मेल प्यायला पण नाही आवडत. असं कोण आहे ज्यांना चहाचा स्मेल पण नाही आवडत? म्हणजे डोंट हेट, पण खूप लोक असतात असे की ज्यांना स्मेल वेल आवडत नाही चहाचा. मला तर मळमळ कसं तरीच होते मला चहाच्या स्मेलने. तर मी फक्त चहा जर घेते तर टी आणि शुगर. जर मी चहा घेते तर बिस्किट खाऊ शकते त्याच्यासोबत, बाकी चहा पिऊ नाही शकत मी कधीच नाही. तसं आपण याचे चुकीच्या पद्धतीनं, म्हणजे भारतातच होते बरं असं की चहा वगैरे आपण उकडतो, तसं हे खराब आहे. चहा वगैरे आपण साखर टाकतो, चहा तर उकडतोच म्हणा, साखर उकडणं जे आहे, साखर टाकतो ना आपण त्याच्यात, साखर उकडणं तो उकळतच असतो ना, खराब आहे. बस ना, बसतो. सॉरी गाईज, सॉरी. तुम्हाला आज या माणसाला झेला लागणार आहे पूर्ण दिवसभर.
आणि पत्ती जी आहे ते आपण ताज पत्ती आणली यावेळेस एक्सपेरिमेंट करून पाहू म्हणून. बस ना तुषार, बस ना. अरे तेवढा चहा पत्ती असते, बनवता येत नाही काही नाही यार. जीवनात चहा बनवला नाही तर डायलॉग मारवली. आधी मित्रांनो रोज मी चहा बनवत होते, मग माझ्या हातचा चहा तुषारला आवडत नाही म्हणून मग आता तुषार चहा बनवतात. आणि आता मागचं ना ते सगळं तुम्ही ब्लर करून टाका, असं ब्लर आउट करून टाका, कारण आमच्याकडे एकच रॅक आहे, इथे जागा पण नाही आहे दुसरं काही ठेवायला. आणि यदा कदाचित जर आम्हाला कधी सामान शिफ्ट करायचं काम पडलं तर आम्हाला सगळे बॉक्सेस सांभाळून ठेवावे लागतात, म्हणून आमच्याकडे हे असे सगळे बॉक्सेस तुम्हाला दिसतात, म्हणून असा पसारा असतो. कारण आम्ही गरीब आहे. येस, गरीब तर आहे पण असं सामान शिफ्ट करायच्या टाइमला बॉक्सेस लागतातच, म्हणून ते सांभाळून ठेवावं लागतं. इथे एक पण सज्जा नाहीये, एकही नाहीये. एक तरी पाहिजे. जे लोक घरं बांधतात त्यांनी लक्षात ठेवा, किचन मध्ये ऍटलिस्ट एक सज्जा असू द्या. गाईज, हा चहा तुषारच्या हाताला चहा तुषारनी बनवला, ते तुम्ही बघितलं. नंतर मग त्याच्यामध्ये मी थोडंसं माझ्या याच्यात विलायची ऍड केली, अजून थोडासा शिजू दिला. आईचा आणि तुषारचा. हे आता कसे झाले चहा तुमचे? खूप छान झाले. वाव. आता जेव्हा कॅमेरा सुरू नव्हता तेव्हा मला म्हणत आहे की माझा चहा एवढा चांगला लागत नाहीये, तुझा चहा मला दे थोडासा. लगेच ह्याचा वास तर घेऊन एकदा. मला काय म्हणते की याचा मला फक्त दुधाचा वास येत आहे म्हणते. असं वाटत म्हशीचं दूध डायरेक्ट मला बिलकुल आवडत नाही, दुधाचा स्मेल नाही आवडत, चहाचा स्मेल नाही आवडत, कसाच नाही आवडत. आता माझा चहा बंद कर. काय आता ते तुझा तसाच लागत आहे का? माझा फक्त इलायची लागत आहे. हो, आणि माझा शिजवलेला आहे चांगला. आमच्याकडे एक गुड न्यूज आहे की आमचं ॲप आता लवकरच लॉन्च होणार आहे. त्याचं काम प्रोसेसमध्ये म्हणजे झालेलं आहे, ते म्हणूनच आता सांगत आहे मी. सो तुम्हाला काय बोलायचं आहे याच्यावरती? मला हेच बोलायचं आहे की मला खूप आनंद होत आहे. एवढा तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. मला खूप आनंद होत आहे. बरं ठीक आहे. आनंदाच्या पेक्षा की जे पण लोक आमचा व्लॉग बघतात, जे प्रिपरेशन करतात UPSC MPSC पोलीस भरती, सरळ सेवा, आणखीन कुठल्याही एक्झाम रिलेटेड, तर ते लोक ॲप डाउनलोड करू शकतात. मंडेपासून मोस्ट प्रॉबेबली ॲप आणि त्याच्यामधला कंटेंट सगळं रेग्युलर स्टार्ट होईल. तर मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही नक्की चेकआउट करा. येस, नक्की ते प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा. येस, बाय. खरंच चांगलं वाटत आहे, मे बी निघून पण जाईल. आज मला हेअर वॉश करायचं आहे म्हणून मग आता छान तेल लावून घेत आहे. आधी तर मस्त झोप लागली असते मला, पण आधी करत नाही ना. आजी शेवटी आजी असते. जे काम कोणीच करू शकत नाही ते आमची आजी करते. वा वा. आज आम्ही देते तुषारला प्रिन्स ट्रीटमेंट. कसं वाटतं तुला? खूप छान वाटतं. मोबाईल अशी जर मला ट्रीटमेंट भेटत असेल, हाताला ना समोर, अशी जर मला ट्रीटमेंट भेटत असेल, अशी जर मला रविवारी ट्रीटमेंट भेटत असेल तर मी प्रत्येक रविवारी घरी राहायला तयार. मला ते कॅमेरा सेट नाही करतात. आता मी शिकत आहे ना का, मी नवीन आहे या सोशल मीडियावर, मी नवीन आहे, मला नाही आहे. आता मी एक्सपर्ट होईल तेव्हा बघतो. आता तू कशी एक्सपर्ट झाली आहे. आज मला हेअर वॉश करायचा होता, तर मी हेअर वॉश केलेलं आहे आणि मला तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं की मी इंदुलेखा शॅम्पू यूज करते आहे लास्ट मंथपासनं, पण त्याचा रिझल्ट मला बिलकुल आवडला नाही. कारण त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याने कितीही शॅम्पू वापरा तरी त्याचा जो तेलाचा चिकटपणा असतो तो निघतच नाही. तेच रिझन आहे मला न आवडण्याचं. मग मी थोडासा नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही जेवण केलं दुपारी. काय म्हटलं? मी म्हणताय की मी सगळ्यांचा लाडात आहे. अजून तू नाही आहे म्हणून मला जळतं. मी कशाला जळेन तुला? जळतं म्हणून प्रसिद्धी हे घ्यायची असते, कमवायची असते. फक्त पैसा कमवून चालत नाही. तू माझी छीनत आहे, तुला समजत आहे का ही गोष्ट? दीक्षा एका करून राहिली तू. मुद्दगरवर का बरं झोपली आहे? मान लागली की नस लागली? मग ते असं ते का बरं ते काहीतरी पायलीवर करत असते ना असं? कामाचे पैसे आहे ते.
आफ्टर जेवण आम्ही झोपलो आणि नंतर मग संध्याकाळी बाहेर गेलो. व्लॉग मोठा होत होता म्हणून ते नेक्स्ट व्लॉगमध्ये टाकेल. बाय.